नमस्कार, मी मयुरी चव्हाण. लोकमत लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवली शहर हे चर्चेचा विषय झाले. याचं कारण म्हणजे डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका नगरसेवकानं डॉक्टर आणि नर्सवर हल्ला केला आणि त्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उमटलेले पाहायला मिळाले. त्यानंतर खरं तर अनेक ज्या घडामोडी आहेत त्या राज्यभरामध्ये घडल्या. 14 जुलैला ज्यांच्यावर मारहाण करण्याचा आरोप करण्यात आलेला होता असे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 14 जुलैला कल्याण कोर्टानं जामीन मंजूर केला होता. मात्र आता या निर्णयाला हादरा देणारा एक आणखी निर्णय जो आहे तो हायकोर्टाकडून देण्यात आलेला आहे. तो म्हणजे हायकोर्टानं जो कल्याण कोर्टानं जामीन मंजूर केला होता तो जामीन रद्द केलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी म्हणजे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन जो आहे तो हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे. कल्याण कोर्टामध्ये आपण बघितलं की 2-3 वेळेला या प्रकरणासंदर्भात सुनावणी झाली होती आणि अंतिम सुनावणीमध्ये या ठिकाणी न्यायाधीशांनी निर्णय दिला होता की रमेश म्हात्रे यांना जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हायकोर्टानं सुमोटो दाखल केला आणि त्यानंतर असे आदेश दिलेले आहे की उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायचं आहे, सरेंडर करायचं आहे. आणि या आदेशाचं जर त्यांनी पालन केलं नाही तर त्यांच्या मालमत्ता त्यांची जी मालमत्ता आहे ती सुद्धा जप्त केली जाऊ शकते आणि त्यांच्यावर कायदेशीर सुद्धा जी प्रक्रिया आहे ती यापुढे राबवली जाऊ शकते. त्यामुळे आत्ताच्या घडीला हायकोर्टाकडून हा जो निर्णय देण्यात आलेला आहे की जो जामीन मंजूर करण्यात आलेला होता कल्याण कोर्टाकडून तो हायकोर्टानं आता रद्द केलेला आहे. रमेश म्हात्रेंना स्पष्ट हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता रमेश म्हात्रे हे स्वतःहून पोलीस स्टेशनला कधी हजर होतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे की कल्याण कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय देताना म्हणजे जामिनाचा जो निर्णय कल्याण कोर्टाकडून देण्यात आलेला आहे हा निर्णय देताना रमेश म्हात्रे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा किंवा त्यांच्यावर या अगोदर जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते त्यांचा कोणत्याही प्रकारे जो आहे तो कोर्टाकडून विचार केला गेला नाही आणि त्यानंतर हा निर्णय दिला गेला असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. त्यानंतर हायकोर्टानं स्वतःहून या प्रकरणामध्ये सुमोटो दाखल करत हा जो रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर करण्यात आलेला होता हा जामीन जो आहे तो रद्द केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रमेश म्हात्रे यांची रवानगी जी आहे ती याच्यामध्ये न्यायालयामध्ये पुन्हा होऊ शकते. त्यांना पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं. मात्र तत्पूर्वी ते आता विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे डोंबिवली पश्चिमेचं जे विष्णुनगर पोलीस स्टेशन आहे ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा जो गुन्हा दाखल झालेला आहे या पोलीस स्टेशनमध्ये आता रमेश म्हात्रे नेमके कधी हजर होतात कारण त्यांना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना हजर राहा असं हायकोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या घडामोडीकडे सुद्धा एक लक्ष राहणार आहे. मात्र कल्याण कोर्टाचा जो निर्णय देण्यात आला होता या निर्णयाच्या विरोधामध्ये हायकोर्टानं स्वतःहून सुमोटो दाखल करत या प्रकरणी जी आहे ती पोलिसांना एक प्रकारे चपराक दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साधारण ही जी घटना मारहाणीची झाली त्यानंतर 22 तासानंतर या प्रकरणात जो आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली. मात्र या प्रेस नोटमध्ये रमेश म्हात्रे यांचं नाव नव्हतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर 7 तारखेला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी म्हणजे डोंबिवली शहरामध्ये अनेक घडामोडी घडल्या. रोहित पवार, आदित्य ठाकरे हे नेते जे आहेत ते डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जे आहेत दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी संबंधित नगरसेवक रमेश म्हात्रे यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा आम्ही आंदोलन छेडू आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ताशेरे ओढले होते. आणि लगेच म्हणजे दुपारी जेव्हा ही घटना झाली त्या दुसऱ्या दिवशी नंतर म्हणजे 22 तासानंतर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी स्पष्टपणे कोणतीही या प्रकरणात माहिती दिली नव्हती. मात्र त्यानंतर रमेश म्हात्रे यांना आम्ही अटक केलेली आहे अशा प्रकारची माहिती जी
आहे कल्याण पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र खरंच रमेश म्हात्रे यांना कल्याण पोलिसांनी स्वतःहून अटक केली होती किंवा ते सरेंडर झाले होते याबद्दल सुद्धा अनेक चर्चा ज्या आहेत त्या त्यावेळेला सुद्धा घडलेल्या होत्या. आत्ताची महत्त्वाची घडामोड म्हणजे 14 जुलैला जर आपण बघितलं तर कल्याण कोर्टाने रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता. नुसता जामीन मंजूर केला नाही तर 14 जुलैच्याच रोजी जी सुनावणी होती ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी पार पडली होती. त्यापूर्वी जर आपण बघितलं तर घटना घडल्यानंतरची पहिली सुनावणी होती. पहिल्या सुनावणीच्या वेळेला रमेश म्हात्रेंकडून अर्ज करण्यात आला होता की माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे ही जी सुनावणी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात यावी. मात्र कोर्टानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवातीला नकार दिला होता. कल्याण कोर्टानं सुद्धा असं सांगितलं होतं की रमेश म्हात्रे यांनी स्वतः कोर्टामध्ये हजर राहावं, त्यानंतरच सुनावणी होईल. ज्या दिवशी सुनावणी होती त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र रमेश म्हात्रे यांना स्वतःहून कल्याण कोर्टामध्ये हजर राहावं लागलं. त्या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं तर पोलिसांकडून 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती आणि रमेश म्हात्रेंचे जे वकील आहेत अजित पत्की यांच्याकडून रमेश म्हात्रेंच्या तब्येतीबद्दल अपडेट देत तुम्ही जी ही 5 दिवसाची पोलीस कोठडी आहे ही 1 दिवसाची करा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कल्याण कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी रमेश म्हात्रे यांना सुनावली. पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांना कल्याण कोर्टामध्ये हजर करण्याची वेळ आली. मात्र त्यानंतर ते स्वतः हजर झाले नाही. शेवटची जी सुनावणी झाली 14 जुलैला त्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी झाली आणि त्यानंतर कल्याण कोर्टानं रमेश म्हात्रे यांचा जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे. आणि आत्ताच्या घडीला हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की हा जो जामीन आहे तो आम्ही रद्द करत आहोत, कारण यापूर्वी रमेश म्हात्रे यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्याचा कोणताही विचार न करता कल्याण कोर्टानं हा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे. त्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, त्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहे, त्यामुळे हा जामीन आम्ही रद्द करत आहोत आणि उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे यांना पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता रमेश म्हात्रे पुन्हा एकदा विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून कधी हजर होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे की रमेश म्हात्रे यांनी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त होऊ शकते आणि पुढची सुद्धा कारवाई जी आहे ती त्यांच्यावर होऊ शकते. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे यांना कोर्टाकडून जी आहे ती मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे मुंबई हायकोर्टानं हा मोठा दणका जो आहे तो रमेश म्हात्रे यांना दिलेला आहे. कारण कल्याणच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला जामीन जो आहे तो काही हायकोर्टाला पटलेला नाही. त्यामुळे हायकोर्टानं स्वतःहून सुमोटो जो आहे तो दाखल करत अशा प्रकारचा निर्णय आज दिलेला आहे आणि हा एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेला आणि नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. 3 आरोपी जे आहेत त्यांना रमेश म्हात्रे यांना अटक करण्यापूर्वीच पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केली होती आणि सगळ्यात शेवटी रमेश म्हात्रे यांना कल्याण पोलिसांनी जी आहे ती अटक केली होती. आता महत्त्वाचा प्रश्न असा उरलेला आहे की सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या संदर्भात काही वेळापूर्वीच कल्याणमध्ये IMAच्या डॉक्टरांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र हायकोर्टाने सुद्धा डॉक्टरांना आवाहन केलेलं आहे की इंडियन मेडिकल असोसिएशनने जो संप पुकारलेला आहे सोमवारी तो त्यांनी मागे घ्यावा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या हायकोर्टाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हायकोर्टाच्या सूचनांचं पालन इंडियन मेडिकल असोसिएशन करतं का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने नेमका काय निर्णय घेतला होता तर त्यांनी सांगितलं की सोमवारी राज्यातील आरोग्य सेवा ज्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. म्हणजे सोमवारच्या दिवशी संपूर्ण राज्यामधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जेवढ्या संस्था आहेत, जेवढे त्यांचे डॉक्टर आहेत, त्यांनी आपल्या सर्व प्रॅक्टिसेस बंद ठेवण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातच काही वेळापूर्वी या ठिकाणी पत्रकार परिषद सुद्धा झाली होती. मात्र आता हायकोर्टानं त्यांना सुद्धा एक सूचना दिलेली आहे की डॉक्टरांनी हा संप मागे घ्यावा. त्यामुळे आता डॉक्टरांच्या ज्या संघटना आहेत त्या नेमक्या कशा प्रकारे निर्णय घेतात ते सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटलचं हे जे प्रकरण झालं त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनची सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी एकजूट दिसून आली आणि या एकजुटीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे ते कौतुक होताना दिसतंय. कारण जोपर्यंत रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनचा इथली जी भूमिका आहे खास करून कल्याण डोंबिवलीमधली ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे असू शकते हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी म्हणजे मुंबई हायकोर्टानं डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल प्रकरणी मोठा निर्णय दिलेला आहे. कल्याण कोर्टानं जो जामीन मंजूर केला होता रमेश म्हात्रे यांचा तो जामीन जो आहे तो हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे. रमेश म्हात्रे यांना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत जी आहे ती हायकोर्टाकडून देण्यात आलेली आहे. रमेश म्हात्रे यांनी स्वतःहून हजर व्हावं असं सुद्धा हायकोर्टानं सांगितलेलं आहे आणि जर त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं नाही तर त्यांच्या मालमत्ता ज्या आहेत त्या सुद्धा जप्त केल्या जाऊ शकतात आणि यापुढे सुद्धा कोर्टाकडून गंभीर अशी दखल जी आहे ती घेतली जाऊ शकते. हायकोर्टाने आज काय म्हटलंय की कल्याण कोर्टानं त्यांच्या जामिनाचा जो अर्ज आहे तो मंजूर करताना रमेश म्हात्रे यांच्या पार्श्वभूमीचा कोणत्याही पद्धतीने विचार केलेला नाहीये. त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत. त्यामुळे एक प्रकारे जर आपण एकंदरीत या प्रकरणात बघितलं तर सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका सुद्धा थोडी संशयास्पद होती. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये राजकारण सुद्धा होत असल्याचा आरोप मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला. त्यानंतर जर आपण बघितलं तर IMAने सुद्धा या ठिकाणी पत्रकार परिषद घेत चांगल्या प्रकारे हा जो मुद्दा आहे तो उचलून धरलेला आहे. मात्र आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे प्रकरण कुठल्या दिशेला जातं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रमेश म्हात्रे हे उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर स्वतःहून होतात का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला साधारण रात्री 8 वाजले होते. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सर्व हा प्रकार जो आहे तो घडला होता. त्यानंतर संपूर्ण रात्रीमध्ये या प्रकरणाची रंगतदार चर्चा जी आहे ती कल्याण डोंबिवलीच्या राजकीय सामाजिक व इतर वर्तुळांमध्ये सुरू होती. मात्र गुन्हा दाखल होत नव्हता. 22 तासानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जर आपण बघितलं तर अनेक राजकीय नेत्यांनी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला भेट दिली. राजकीय आरोप प्रत्यारोप या प्रकरणामध्ये झाले. त्यानंतर रमेश म्हात्रे यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा जो विनंती अर्ज होता तो कल्याण कोर्टानं नाकारला. मात्र त्यानंतर कल्याण कोर्टानंच त्यांना त्या ठिकाणी जामीन मंजूर केला आणि शेवटची जी सुनावणी होती ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. त्यानंतर हायकोर्टाने या ठिकाणी स्वतःहून सुमोटो दाखल केला आणि हायकोर्टानं आता रमेश म्हात्रे यांचा जामीन जो आहे तो रद्द केलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे जे पोलिसांचे तपास अधिकारी असतील त्यांनाही ही चपराक आहे की काही अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता रमेश म्हात्रे हे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये कधी हजर होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच ही घटना घडली. त्यानंतर या प्रकरणाचा CCTV खरं तर बाहेर आला. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशामध्ये माहिती झालं की डॉक्टरांना या ठिकाणी कशा पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे आणि CCTV बाहेर आल्यामुळेच खरं तर हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी कल्याण डोंबिवलीमध्ये या ठिकाणी घडल्या. अनेक नेते या ठिकाणी आले. आरोप प्रत्यारोप झाले. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशामध्ये जे शासकीय हॉस्पिटल आहेत त्याचप्रमाणे पालिकेचे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये दिली जाणारी सुविधा आहे किंवा पेशंटला सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये त्रास असतो. तर हा मुद्दा सुद्धा या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेला आहे. कारण कोणतेही राजकीय व्यक्तिमत्व असेल किंवा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असेल किंवा इतर जे लोक असतील प्रतिष्ठित लोक असतील ते कोणीही पालिकेच्या किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात नाही. या हॉस्पिटलमध्ये गरीब गरजू लोक सुद्धा मोठ्या अपेक्षानं या ठिकाणी जात असतात. कारण त्यांना अपेक्षा असते की आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळेल, आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची औषधं मिळतील अशी आशा घेऊन शासकीय किंवा पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण त्या ठिकाणी जात असतात. मात्र अनेक रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी वेगळा अनुभव येतो. असे सुद्धा प्रकार घडलेले आहेत. चुकीच्या उपचार पद्धती किंवा अन्य मुद्दे सुद्धा जे सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात ते सुद्धा या अगोदर समोर आलेले आहेत. त्यामुळे हा केवळ नुसता मारहाणीचा मुद्दा नाहीये तर यामध्ये संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
अनेकदा आमच्यापर्यंत अशा सुद्धा तक्रारी येतात की 108 नंबरला फोन केल्यावर लवकर ॲम्ब्युलन्स सुद्धा उपलब्ध होत नाही. 4-4, 5-5 तास त्या ठिकाणी वेटिंगला राहावं लागतं. मग प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स बघावी लागते. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्ससाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पैसे आकारले जातात आणि गरीब रुग्णांना हा सर्व जो खर्च आहे तो खरंच परवडण्यासारखा नसतो. ही सुद्धा एक दुसरी बाजू आहे. पण शेवटी कुठल्याही डॉक्टरला मारहाण करणं, महिलांना शिवीगाळ करणं हे चुकीचंच आहे. या गोष्टीचं कोणीही समर्थन करत नाही. पण त्यासोबतच संपूर्ण आरोग्य व्यवस्था या ठिकाणी व्हेंटिलेटरवर आहे का, किंवा त्या आरोग्य व्यवस्थेमध्ये नेमकी कधी सुधारणा होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये 2 दिवसापूर्वी असा प्रकार घडला की एक वडील त्यांच्या 2 वर्षाच्या मुलासाठी स्किन ट्रीटमेंटसाठी आले होते. त्या ठिकाणी त्यांनी 20 रुपयाचा केस पेपर असतो तो काढला. मात्र त्यांना जी 12 औषधं लिहून देण्यात आली होती त्यापैकी एकही औषध शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्यांना नाईलाजाने क्रेडिट कार्ड घेऊन बाहेर जावं लागलं आणि पैशाची जमव करून त्यांना जवळपास 850 ते 900 रुपये त्या ठिकाणी मोजावे लागले आणि सर्व जी औषधं आहेत त्यांना ती बाहेरच्या मेडिकलमधून खरेदी करावी लागली. त्यामुळे मारहाणीचा मुद्दा तर चुकीचाच आहे, या गोष्टीचं समर्थन नाही. पण सर्व नागरिकांची आणि सामान्य जे पेशंट्स असतात आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची अशी मागणी आहे की संपूर्ण राज्यातील आरोग्य जी व्यवस्था आहे ती सक्षम झाली पाहिजे. कारण जेव्हा आपण प्रायव्हेट हॉस्पिटलची पायरी चढतो तर त्या ठिकाणी ॲडव्हान्स घेतल्याशिवाय पेशंटला हात सुद्धा लावत नाही. त्यामुळे गरीब जे रुग्ण आहेत ते पालिका रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालयामध्ये जाणं पसंत करतात. अनेकांना चांगली ट्रीटमेंट सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी मिळते. मात्र काही रुग्णांना वेगळे अनुभव येतात. मात्र कुठलीही समस्या असेल तर ती समस्या कायदेशीर पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं निराकरण होऊ शकतं. मारहाणीचं कुठलंही या ठिकाणी समर्थन करता येणार नाही. या निमित्ताने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो, न्याय व्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. सगळेच जे प्रश्न आहेत जे आरोग्याशी निगडीत आहे हे सगळे जे मुद्दे आहेत. कारण ज्या वेळेला एखाद्या महिलेची प्रसूती होते त्यावेळेला सुद्धा जे नवजात बालक आहे त्याला सुद्धा अनेकदा NICUची गरज भासते. शास्त्रीनगरमध्ये सुद्धा त्या दिवशी याच मुद्द्यावरून वाद पेटला की NICUची व्यवस्था शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये होती, मात्र त्या ठिकाणी सर्व बेड जे आहेत ते फुल होते. त्यामुळे आता जी स्थायी समितीची बैठक झाली त्यामध्ये नव्याने NICUची जी जागा आहे ती वाढवण्याचा एक प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने या घटनेतून काहीतरी आपण बोध घेतला पाहिजे. जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये एक चांगला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुढे गेलं पाहिजे. कुठल्या गोष्टींचे या ठिकाणी त्रुटी आहेत, औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर शासकीय आणि पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कारण हा मुद्दा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. लोकांच्या आरोग्याचा हा मुद्दा आहे आणि या प्रकरणाकडे केवळ मारहाण म्हणूनच आपण बघितलं नाही पाहिजे, तर एकंदरीतच सगळी आरोग्य व्यवस्था आहे ती कशी सुधारेल याकडे सुद्धा लक्ष देणं राजकीय, सामाजिक आणि सर्व ज्या यंत्रणा त्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित आहे ही सर्वांची जबाबदारी आहे. एकंदरीतच आजची महत्त्वाची बातमी म्हणजे डॉक्टरांना मारहाण केलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज जो आहे तो हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे. कल्याण कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र हायकोर्टानं स्वतः सुमोटो दाखल करत हा जो अर्ज आहे तो रद्द केलेला आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी 5 पर्यंत रमेश म्हात्रे यांना कोर्टानं पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची मुदत जी आहे ती दिलेली आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.